नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण एक चटपटीत आंबट गोड आणि उन्हाळ्यात हमखास केली जाणारी रेसिपी पाहूया. ती म्हणजे कैरीचा गुळांबा किंवा मुरांबा. यासाठी येथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी ही प्रमाणाने थोडी कमी आंबट असते, म्हणून मी ती घेतलेली आहे. आपण कुठलीही कैरी घेऊ शकता. त्याच्यानंतर साहित्यही याला अगदी कमी लागतं. सर्वप्रथम कैरीला थोडाफार चीक असतो, म्हणून ती कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि फडक्याने छान कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर तिचं पुढचं मागची देठं काढून घ्यायची आहेत आणि आपल्या घरात जे बटाटा सोलायचं सालन असतं त्या सोलण्याने ते पूर्ण कैरी सोलून घ्यायची आहे. त्याचे पूर्ण कवर रिमूव्ह करायचे आहे, काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता कैरी ची कवर काढल्यावर कैरी कशी दिसत आहे. पूर्ण कैऱ्याचे कवर काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मीडियम किसनीने, जास्त जाडही नाही आणि जास्त कमी पातळ नाही, अशा प्रकारे मीडियम पद्धतीने किसनीवर ती किसून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे मी ती किसलेली आहे. त्यानंतर एक वाटीचं माप घ्यायचं आहे आणि छान तो किस मापून घ्यायचा आहे, कारण तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणून मोजून घेणं आवश्यक आहे. जो किसलेला चव आहे तो एका वाटीने छान मोजून घ्यायचा आहे. येथे 2 वाटी कैरीचा किस झालेला आहे. त्या प्रमाणात आता मी येथे 2 वाटी गूळ घालणार आहे. त्यानंतर आपल्याला आता गुळांबा करण्यासाठी कैरी फोडणीला घालायची आहे. तर येथे मी 1 चमचा तूप घेतला आहे. त्याच्यावर 1 दालचिनी आणि 1 लवंग घातलेली आहे आणि आपल्या कैरीचा जो किसलेला चव आहे तो त्यावर छान परतून घ्यायचा आहे. त्याला पाणी सुटतं, ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि ते पाणी छान आटल्यानंतर त्याच्यामध्ये 2 कप चव होता, म्हणून 2 कपच गूळ येथे मी घेतलेला आहे. जर आपली कैरी जास्त आंबट असेल तर आपण जास्तही घेऊ शकता, पण येथे 2 सारखं माप बरोबर होतं. 2 कपाला 2 कप गूळ. येथे माझा गूळ थोडा काळा दिसत आहे, कारण नैसर्गिक गूळ आहे म्हणून तो काळा दिसत आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण गूळ टाकतो तेव्हा पुन्हा पाणी सुटतं गुळाला. ते चांगलं आटवून घ्यायचं आहे. हे सगळी कृती बारीक गॅसवर करायची आहे, मोठा गॅस करायचा नाही आहे, नाहीतर तो गुळांबा जळण्याची शक्यता आहे. बारीक गॅसवर हे हळूहळू आटवून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी आटल्यानंतर 1 चमचा पूड टाकायची आहे, वेलची पूड. त्याच्यानंतर पुन्हा छान एकजीव करून आपण पाहू शकता की किती मस्त गुळांबा झाला आहे. शिजून तो रेडी आहे. म्हणजे हे कसं ओळखायचं, तर गुळांब्याला छान ग्लेज येतो, गुळांबा छान असा तुकतुकीत दिसतो, त्याला एक चमक येते, म्हणजे आपला गुळांबा रेडी आहे. आणि हातावर घेऊन असं बघायचं, त्याला एकतार आली की समजायचं गुळांबा रेडी. अशा प्रकारे आपण पाहू शकता की गुळांबा किती छान झाला आहे. त्यातलं पूर्ण पाणीही आटलं आहे आणि आपला गुळांबा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आता गॅस बंद करायचा आहे आणि तो थंड करत ठेवायचा आहे. गुळांबा थंड होण्यासाठी 4 ते 5 तासाचा कालावधी तरी लागतो. लगेच बरणीत भरून ठेवायचा नाही आहे, नाहीतर त्याला घाम येईल आणि मग तो गुळांबा लवकर खराब होण्याची शक्यता असते. तो चांगला पूर्ण थंड 5 ते 6 तास थंड झाल्यानंतर एका हवाबंद बरणीत, तो छान स्वच्छ केलेल्या बरणीत भरून ठेवायचा आहे आणि 4 ते 5 दिवस मुरत ठेवायचा आहे. मुरल्यानंतर गुळांब्याची गोडीही अजून वाढते आणि असा केलेला गुळांबा वर्षभर टिकतो, तो अजिबात खराब होत नाही. अशा प्रकारे तुम्ही गुळांबा नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. अशा प्रकारे केलेला गुळांबा आपण कशाबरोबरही खाऊ शकतो. कधी पोळीबरोबरही आपण, काही भाजी नसेल तर खाऊ शकतो. नक्की करून पहा. चवीलाही अतिशय सुंदर लागतो. अशा प्रकारे तो स्टोअर करून ठेवा, वर्षभर